नगर जिल्ह्याचे राजकारण विखे पाटील, थोरात, गडाख, कोल्हे, काळे आणि तनपुरे या 6 घराण्यांभोवती फिरत राहिले। आज घडीला कोल्हे आणि गडाख यांचा राज्याच्या राजकारणातील दबदबा कमी झालेला दिसत असला तरी विखे पाटील आणि थोरात यांनी मात्र राज्याच्या राजकारणात आपली मांड पक्की केलेली दिसते। भाजप आणि शिवसेनेने देखील नगर जिल्ह्यातील नगर शहर, पारनेर, शिर्डी या मतदारसंघावर आपली मोहर उमटवली आहे। पण नगर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट राहिली ती म्हणजे विखे पाटील यांचे सतत पक्ष बदलत राहणं। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे। राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत नगर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाची। विस्ताराने मोठा असलेला नगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत। या 12 मतदारसंघाची इथल्या आर्थिक, भौगोलिक आणि सामाजिक स्थितीनुसार विभागणी होते। गोदावरी आणि भीमा या प्रमुख नद्यांसह प्रवरा, सीना, भोगावती या नद्यांचे पाणी लाभलेल्या नगर जिल्ह्याचे उत्तरेकडील अकोला, कोपरगाव, राहता, संगमनेर, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, शेवगाव हे तालुके गोदावरी, प्रवरा आणि मुळा या नद्यांनी समृद्ध केलेत। तर दक्षिणेकडील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतचा काही भाग भीमा नदीने समृद्ध केला। तर जामखेड, पाथर्डी आणि कर्जतचा काही भाग हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो। नगरच्या या भौगोलिक पार्श्वभूमीत जिल्ह्याचे राजकारण सामावलेले आहे। भीमा आणि गोदावरी खोऱ्यातील नद्यांनी समृद्ध असलेल्या तालुक्यांमध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकारी तत्वावरील साखर कारखाना सुरू केला। विखे पाटील यांनी उभारलेला प्रवरा साखर कारखाना हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे। इथून राज्यात सहकारी क्षेत्राच्या विकासाला सुरुवात झाली आणि हेच सहकारी क्षेत्र राजकीय बेट तयार करण्यासाठी महत्त्वाचं ठरलं। विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेल्या सहकारी साखर कारखानदारीमुळे त्यांचा नगरच्या राजकारणावरही वरचष्मा निर्माण झाला। विठ्ठलराव विखेंच्या पश्चात त्यांचे सुपुत्र बाळासाहेब विखे यांनी राजकारणात प्रवेश केला। शरद पवार यांच्याशी निर्माण झालेल्या वितुष्टातून विखे पाटील काँग्रेसपासून दूर गेले। त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आणि राज्याच्या राजकारणात न राहता ते लोकसभेत गेले। बाळासाहेबांच्या हयातीतच त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे राजकारणात आले। त्यांनी काँग्रेसमधून आपली कारकीर्द सुरू केली, पण शिवसेना आणि पुन्हा काँग्रेस आणि मोदी लाटेत ते भाजपच्या तंबूत दाखल झाले। एकेकाळी संपूर्ण नगर जिल्ह्यावर वर्चस्व असलेल्या विखेंनी ताकद बदलत्या राजकीय परिस्थितीत अकोले, शिर्डी, श्रीरामपूर या मतदारसंघापुरतेच राहिले। नगरच्या राजकारणातील दुसरे मोठे घराणे भाऊसाहेब थोरात यांचे। थोरात घराण्याने संगमनेर विधानसभा मतदारसंघापुरते आपले वर्चस्व राखले असले तरी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणातही त्यांनी आपले स्थान कायम ठेवले। भाऊसाहेबांचे पुत्र बाळासाहेब थोरात गेल्या 20 वर्षापासून राज्याच्या राजकारणात सत्तेत आणि सत्तेबाहेर महत्त्वाची भूमिका बजावत आलेत। काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या थोरात यांना म्हणूनच पक्षातही मानाचे स्थान आहे। कोपरगावचे शंकरराव कोल्हे आणि शंकरराव काळे यांनी देखील नगरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली। याशिवाय नेवासातून यशवंतराव गडाख आणि आता त्यांचे सुपुत्र शंकरराव गडाख, राहुरीचे बबनराव तनपुरे, त्यांचे पुत्र प्रसाद तनपुरे आणि आता नातू प्राजक्त तनपुरे यांनी जवळपास 30 ते 40 वर्ष या मतदारसंघावर आपला वरचष्मा राखलाय। नगरच्या राजकारणात आणखी 2 व्यक्तींनी राज्याच्या राजकारणात स्थान निर्माण केले, ते म्हणजे मधुकरराव पिचड आणि बबनराव पाचपुते। पण आता बबनराव पाचपुते हे स्वतः तर पिचड यांचे पुत्र वैभव राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेत। यशवंतराव गडाखांचे पुत्र शंकरराव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत। नगरमध्ये ही घराणी सत्तेच्या केंद्रस्थानी राहिली असली तरी शरद पवार यांनी आपला प्रभाव आजही कायम राखलाय। म्हणूनच त्यांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्यासारख्या नवख्या आमदाराला मैदानात उतरवून निवडूनही आणले। अकोला, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर आणि कर्जत, जामखेड या तब्बल 5 मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे आमदार आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत। लोकसभेतील यशानंतर अनेकांना महाआघाडीतील आपल्या मूळ पक्षात परतण्याचे वेध देखील लागलेत। सुजय विखेंचा पराभव भाजपच्या जिवारी लागलेला आहे। त्यामुळे या साऱ्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की।